बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा या मागणीसाठी जालन्यात मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाकडून उद्या जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे। आणि यासाठी आपण जर पाहिलं तर मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी जे ते तयारीचा या ठिकाणी आढावा घेते। आपण सध्या जालना शहरातल्या छत्रपती संभाजी महाराज स्मारकाजवळ उभा आहोत आणि याच ठिकाणून उद्या सकाळी 10 वाजता या जनआक्रोश मोर्चाला जी आहे ती सुरुवात होणार आहे। आणि सध्या मराठा क्रांती मोर्चाचे जे पदाधिकारी आहे ते या जागेची पाहणी करण्यासाठी आलेले आहेत। उद्याच्या मोर्चामध्ये आमदार सुरेश धस असतील, संदीप क्षीरसागर असतील, त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील असतील, त्याचबरोबर जालना जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षाचे जे पुढारी आहेत ते सहभागी होणार आहे। आपल्यासोबत हे मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी आहेत। दादा, काय सांगाल, उद्या मोर्चा निघतोय, कशी तयारी सुरू आहे आणि आज तुम्ही या पाहणी करताय? जवळपास आमच्या या उद्याच्या आंदोलनाची जी तयारी आहे ती संपूर्ण झालेली आहे। कारण गेली अनेक दिवस या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी अनेक मान्यवर मंडळी येणार आहेत, परंतु या शहरामध्ये गेल्या 3 जिल्ह्यामध्ये आतापर्यंत हे मोर्चे निघाले आहेत आणि उद्या येणाऱ्या जालन्याचा हा मोर्चा एकदम भव्यदिव्य असणार आहे। आणि त्या मोर्चामध्ये सर्वच मराठा समाज हा सहभागी होणार आहेत, सर्व जाती धर्माचे लोक राहणार आहेत, सर्व संघटना राहणार आहेत। आणि हा कुठल्याही एका जातीचा मोर्चा नसून हा मोर्चा सर्वच समाज बांधव यामध्ये सहभागी होणार आहे। कारण कुठल्याही जातीला कुठल्याही आरोपीला जात नसते आणि कुठल्याही धर्माला माणसाला धर्म नसतो, कारण तो आरोपी हा आरोपीच असतो, त्याला ही सजा झालीच पाहिजे। त्या अनुषंगाने हा मोर्चा ठेवलेला आहे। उद्याचा जो मोर्चा निघणार आहे त्या मोर्चाचं स्वरूप कसं असणार आहे, कुठून मोर्चा सुरुवात होणार आहे, किती वाजता सुरुवात होणार आहे, एकंदरीत स्वरूप कसं असणार आहे मोर्चाचं? मोर्चा सकाळी 11 वाजता संभाजी महाराज उद्यान मोतीबाग पासून चालू होणार आहे आणि तहसील मार्गे SP ऑफिस समोर, कलेक्टर ऑफिस समोरून मोतीबागला एक शोकसभा घेऊन मोर्चा विसर्जित होणार आहे। आणि खरं तर दादा, उद्याचा जनआक्रोश मोर्चा जालन्यामध्ये निघतोय, कोण कोण मान्यवर राजकीय नेते या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे? यामध्ये स्थानिकचे आजी माजी आमदार, माजी खासदार, माजी मंत्री जे लोक असतील ते सर्व जाती धर्माचे सामील होतील। आणि प्रामुख्याने छत्रपती संभाजीराजे, राजेंद्र कोंढरे साहेब, अखिल भारतीय छावाचे विजय कुमार घाडगे पाटील, सुरेश दस अण्णा असेल, आणखी संदीप क्षीरसागर यांच्यासह जिल्ह्यातील असंख्य बहुजन आणि मराठा समाज या मोर्चात सामील होणार आहे। पाटील, खरं तर हा जो मोर्चा आहे कोणत्या एका जातीचा नाही असं तुम्ही म्हणताय, जालन्यातल्या विविध सामाजिक संघटना असतील किंवा मुस्लिम बांधव असतील, मातंग बांधव असतील, त्यांनी उद्याच्या मोर्चासाठी पाठिंबा दिलेला आहे का सर? हो, 100%। आता आम्ही परवा दिवशी मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा समाजाच्या वतीनं जालना शहरामध्ये या महाजन आक्रोश मोर्चाच्या संदर्भात एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही दलित समाज असेल, मुस्लिम समाज असेल, मातीन समाज असेल किंवा OBC समाज अशा सर्वांना आम्ही त्या ठिकाणी निमंत्रित केलं होतं। त्यांनी आम्हाला या ठिकाणी जाहीर पाठिंबा या ठिकाणी दिलेला आहे। उद्याच्या या महाजन आक्रोश मोर्चामध्ये त्या मोठ्या संख्येने या ठिकाणी या सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि शासनावर दबाव आणून त्या कुटुंबाला त्यांचं पुनर्वसन आणि या आरोपींना फाशी शिक्षा होण्यासाठी हे सर्व समाज मराठा समाजासोबत उद्या या आक्रोश मोर्चामध्ये सहभागी होणार आहे। दादा, खरं तर उद्याच्या मोर्चामध्ये त्यांचे जे आरोपी आहे संतोष देशमुख त्यांना फाशी शिक्षा होण्यासह वाल्मिक कराड यांच्यावर राजकीय वरदस्त असणाऱ्या राजकीय मंडळीची चौकशी करायची तुम्ही मागणी करताय, तसे बॅनर देखील लागले। हो, बिलकुलच। वाल्मिक कराडच नव्हे, तो तर आहेच, परंतु त्या पोलीस स्टेशनचा PI महाजन हा सुद्धा त्याच्यामध्ये सहआरोपी झाला पाहिजे। कारण याच्यातला या PIचा इतका मोठा हात आहे। कारण यांनी ज्यावेळेस ही घटना घडली त्याच्या आदल्या दिवशी जे प्रकरण झालं त्यातून जर अॅट्रॉसिटीचा जर गुन्हा या PIने जर नोंद करून घेतला असता तर दुसऱ्या दिवशी हे प्रकरण घडलं नसतं। कारण याच्यामध्ये जर सर्वात दोषी म्हटलं तर हा PI महाजन, कारण यांनी ज्या दिवशी मारलं त्या दिवशी ज्या सरपंचांना ज्या शेतात मारलं तो रस्ता न सांगता त्या गावकऱ्यांना दुसरा रस्ता सांगितला आणि दुसरीकडे मारणं चाललं, असं दिशाभूल करून हे सगळं षडयंत्र हे PIने केलेलं आहे। ते पैशाच्या लालचीने केलं का दबावाच्या लालचीने केलं हे त्याला माहिती। आता खरं तर उद्याचा जनआक्रोश मोर्चा कसा असणार आहे, कोण कोण सहभागी होणार आहे आणि प्रमुख मागण्या काय आहेत मोर्चाच्या? उद्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या ठिकाणून जे जनआक्रोश मोर्चा निघणार आहे, या मोर्चामध्ये जाणाऱ्या मार्गावर पाण्याची व्यवस्था, त्याचबरोबर रुग्णवाहिका, त्या रुग्णसेवक, डॉक्टर्स हे सर्व मंडळी राहणारे, महिला भगिनी
हे सर्वच जण मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे. त्याचबरोबर सर्व जाती धर्माचे लोक बांधव, सर्व पक्षातील पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, सर्व आजी माजी प्रतिनिधी यांनाही या मोर्चासाठी आम्ही पाठिंबा मागितला आहे आणि पाठिंबा देऊन ते सक्रिय सहभाग नोंदणार असल्याचे त्यांनी असं या ठिकाणी आम्हाला सांगितलेलं आहे. पाटील, उद्या जनाक्रोश मोर्चा निघतोय, कुठपर्यंत तयारी आलेली आहे आणि मोर्चाच्या नेमकी मागण्या काय? दुसरा प्रश्न असा आहे की संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सध्या CID तपास करते, SIT तपास करते, स्थानिक पोलीस देखील तपास करते, तरी पण मराठा समाजाचा हा आक्रोश कशामुळे? तपास हा सुरू आहे, पण गेली कित्येक दिवस झाले साधा चोरीचा आरोपी म्हटलं की पोलीस त्याला 5 मिनिटात, 10 मिनिटात, एका दिवसात असं पकडतात. आणि एवढा वर्ग निर्गुण खून झालाय, अमानुष 5वी खून झालाय. त्या 5वी खुनाचे आरोपी यांना 20-20 दिवस सापडत नाही, सापडले. आता मला सांगा तुम्ही, वाल्मिक कराड प्रत्येक ठिकाणी वाल्मिक कराडचे धागे दोरे सगळे पुरावे त्यांना दिसत आहेत, तरी सुद्धा आणखी सुद्धा वाल्मिक कराडला या SIT असेल, CID असेल, यांनी का त्या गुन्ह्यामध्ये गोवत नाहीत, का त्याच्यावर 302 लावत नाही, असा आम्हाला प्रश्न पडला. त्याच्यासाठी हा आक्रोश आहे. खरं तर आज घटनेला महिना उलटून गेलाय, एक आरोपी अद्याप फरार आहे. एवढ्या मोठ्या यंत्रणा चौकशा करतायत, तपास करताय, एक आरोपी सापडत नाही पोलिसांना. मला तेच तर म्हणायचं, आम्हाला शंका आहे, या शासनावरती पण शंका आहे आणि या तपास यंत्रणेवर पण शंका आहे आम्हाला की एक आरोपी यांना सापडत नाही म्हणजे असं कसं होतं? हे अतिरेकी शोधतात, सगळं शोधतात, मग यांना हे फक्त राजकारणी ह्या वर हस्त असल्यामुळे या सगळ्या गोष्टी होत आहेत. हे सगळे मराठा क्रांती मोर्चाचे आणि सकल मराठा समाजाचे पदाधिकारी होते. खरं तर उद्या जालन्यातल्या छत्रपती संभाजी महाराज उद्यान या ठिकाणून ते अंबड चौपली इथपर्यंत मराठा समाज आणि सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाचा जनाक्रोश मोर्चा या ठिकाणी निघणार. या मोर्चासाठी आमदार सुरेश दस असतील, संदीप क्षीरसागर असतील, छत्रपती संभाजीराजे असतील, राजेंद्र कोंढरे असतील, हे सगळेच त्याचबरोबर जिल्ह्यातील सगळे राजकीय मंडळी जे ते सहभागी होणार आहे. अक्षय शिंदे, साम TV न्यूज, जालना. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.